नाशिकमधली सिल्वर ओक शाळा आपला हेकेखोरपणा सोडायला तयार नाही आणि यंत्रणा तिच्यावर कारवाई करायलाही तयार नाही। मधल्यामध्ये विद्यार्थी मात्र शिक्षणापासून दूर राहत आहेत। यावर काहीच तोडगा निघणार नाहीये का? खुद्द आमदार, शिक्षणाधिकारी देखील तक्रारीचा सूर आवळत आहेत, मात्र पोलिसांनी कुठलीच कारवाई करत नाहीयेत। याचा अर्थ तरी काय समजायचा? ही सगळी चिमुरडी गेला महिनाभर सिल्वर ओक शाळेत येतात आणि आपल्याला वर्गात घेतील या आशेनं गेटवर बसून राहतात। मात्र निर्ढावलेलं व्यवस्थापन त्यांना दाद देत नाही। या विद्यार्थ्यांचा दोष इतकाच की त्यांचे पालक याच शाळेचे निलंबित शिक्षक आहेत। शाळा व्यवस्थापन आणि पालकांच्या वादाची शिक्षा नाहक या मुलांना सोसावी लागते। शिक्षण अधिकाऱ्यांनी अखेर शाळेविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मनसेच्या आमदारांनीही शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं। त्यांचा राग जरी त्यांच्या पालकांवर असेल तर पालक त्या ठिकाणी सगळे काम करत होते। त्यांचा आणि त्यांचा जो काही वाद असेल तो असेल, परंतु RTE राईट टू एज्युकेशन 2009 प्रमाणे कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढता येत नाही। विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी आम्ही आता त्या शाळेवर प्रशासक नियुक्तीची कार्यवाही प्रस्तावित करत आहोत, कारण ते प्रशासन आमच्या ताब्यात येईल आणि प्रशासन आमच्या ताब्यात आल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित राहता येणार नाही आणि तशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवणार आहोत। सिल्वर ओक प्रशासन एवढं मुजोर होण्यामागचं कारण काय, याच्या मागचा करता धरता व्यक्ती किंवा संस्था कोण, हे गौड बंगाला या गौड बंगालाची उकल होणं अत्यंत आवश्यक आहे। शाळेची मान्यता रद्द करण्याचं धाडस दाखवणारे शिक्षण अधिकारी आता शाळेवर प्रशासकाची नेमणूक करण्याचा विचार करतायत। 5 दिवसांनंतरही पोलीस यंत्रणा कायदेशीर या सर्व घडामोडींमध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य अंधारातच आहे। याचा विचार करायची सवड कुणालाच नाही। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास, एक पाऊल पुढे।